या झाडाच्या पानांना ताज्या लिंबासारखा सुगंध येतो। नमस्कार, मी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर अभिषेक साटम। वृक्षवल्लीच्या या भागात आपण आज जाणून घेणार आहोत सफेदा म्हणजेच लेमन सेंटेड गम या वृक्षाबद्दल। मिट्रिसिए या फॅमिलीमधील सफेदा या झाडाचं शास्त्रीय नाव कोरंबिया सिट्रिओडोरा असून ऑस्ट्रेलिया हे या वृक्षाचं मूळ स्थान आहे। जलद वाढणारा सफेदा हा याची गुळगुळीत जवळजवळ पांढरी आणि क्वचित चट्टे असलेली साल पातळ ढलप्यांमध्ये खोडापासून विलग झालेली असते। झाडांची पाने गमतीशीर आहेत। खालच्या दिशेने लोंबणारी यांची लांबट पानं चुरल्यावर त्यांना ताज्या लिंबासारखा सुवास येतो। या पानांपासून मिळणाऱ्या लिंबासारख्या वासाच्या तेलाचा वापर अत्तरांमध्ये केला जातो। सफेदाच्या कळ्यांभोवती एकाखाली एक असलेल्या 2 अर्धगोलांची टोपी असते। पाकळ्या रहित फुलांचे पुंकेशर लांब आणि दुधी रंगाचे असतात। फळ कुंभाकृती व खोलगट असतात। मुंबई वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयातील सफेदा एक महत्त्वाचा वृक्ष आहे। मग रील बघण्यात वेळ कसला घालवताय? हे वृक्ष रिअल मध्ये बघण्यासाठी मुंबई वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयाला भेट दिल्यानंतर मुख्य रस्त्यातून जेव्हा तुम्ही जिजाऊंच्या पुतळ्याजवळ येता तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला हे वृक्ष तुम्हाला बघता येईल। सफेदा म्हणजेच लेमन सेंटेड गम या वृक्षाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हरित संपदेविषयी अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमची वृक्षवल्ली ही सिरीज नक्की बघा। आणि अशाच व्हिडिओसाठी द मुंबई झू पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।